नमस्कार. तुमच्या घरामध्ये पण असं होतं का, की दुधी भोपळ्याची भाजी करायचं म्हटलं, की प्रत्येक जण नाही, नाही असं म्हणतं. पण तुम्हाला तो दुधी भोपळा खाऊ घालायचा असतो, कारण त्यामध्ये असतात भरपूर औषधी गुणधर्म जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात. मग काय करायचं अशा वेळेस? तर चला रेसिपी पूर्ण बघूया. 2 रेसिपी आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वात आधी मी भोपळ्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. भोपळा कडू आहे का हे चेक करून, कडू नव्हता म्हणून मग त्याचे साल काढून घेतले आणि किसून घेणार आहे. पहिल्यांदा मी अर्ध्याच भोपळ्याची रेसिपी करते, त्यानंतर उरलेल्या अर्ध्या भोपळ्याची. किसणीच्या मदतीने भोपळा किसून झाल्यावर त्यामध्ये घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चवीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा टाकायची आहे हळद, धना पावडर आणि जिरा पावडर, प्रत्येकी 1 छोटा चमचा आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर हे सर्व मिश्रण जे आहे ते चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण पुढे पीठ घालणार आहोत. तर मी इथे चण्याचं पीठ घालत आहे म्हणजेच बेसन. तर बेसन नसेल तुम्हाला घालायचं तर तुम्ही बेसनच्या ऐवजी ज्वारीचं पीठ सुद्धा घालू शकतात. ते पण तब्येतीला एकदम हेल्दी म्हणजे एकंदरीतच काय हा पूर्ण हेल्दी नाश्ता तयार होणार आहे घरातल्या सर्वांसाठी. तर इथे मी साधारण 1 कपच्या आसपास बेसन घातलेलं आहे आणि पाव कप टाकलेला आहे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत छान होतात त्यामुळे. म्हणजे अगदी जो आपला आपण डोसा करतो तसे कुरकुरीत नाही, पण थोडेसे कुरकुरीत, थोडेसे मऊ अशा खमंग धिरडे याचे बनतात. जर तुम्हाला थालीपीठ करायला वेळ नसेल, तर असं झटपट तुम्ही हा पदार्थ करू शकतात. तर एवढी कन्सिस्टन्सी हवी आहे, जेणेकरून ते आपल्याला तव्यावर स्प्रेड करता येईल. तर इथे लोखंडी तवा घेतलेला आहे. तव्यात आपल्याला थोडंसं तेल पसरवून घेतलं. ब्रशच्या मदतीने पसरवून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला कितपत मोठे करायचे आहे, त्यानुसार बॅटर टाकायचं आणि छान एकाच डिरेक्शनने पसरवून घ्यायचं आहे. यामध्ये कोणत्याच सोड्याची गरज नाही, कोणत्याच इनोची गरज नाही, काहीच नाही. तरी सुद्धा एकदम छान जाळीदार येतात आणि बाजूने थोडंसं तेल सोडायचं. अगदी कमी तेलात पण हे करू शकतो. मी हे जे बाजूने तेल सोडलेलं आहे, ते नाही सोडलं तरी सुद्धा चालेल. एका साइडने छान होऊ द्यायचे. अगदी 2 मिनिट मी फक्त झाकण ठेवलेलं आहे. म्हणजे ते सगळे आतून बाहेरून शिजतील छान. दोघी साइडने मस्त खमंगपणे आपल्याला त्याला शेकून घ्यायचं आहे आणि असे मस्तपैकी झटपट नाश्त्याचा पौष्टिक पदार्थ बनवून तयार झालेला आहे. हा तुम्ही मुलांना किंवा घरातल्या सगळ्यांना नाश्त्यासाठी, मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात. चटणी, सॉस, लोणचं यासोबत तुम्ही खाऊ शकतात. तर सर्वात शेवटचं उरलं होतं ते मी माझ्यासाठी केलं म्हणून असं मोठं केलेलं आहे. तुम्ही पण असंच करता का, की आपल्याला करायचं असेल तर पटकन एक मोठी पोळी, मोठा धिरडं, मोठा डोसा करून मोकळे होतात? नक्की कमेंट करून सांगा. तर मी इथे आता करणार आहे भोपळ्याच्या वड्या, दुधी भोपळ्याच्या. तर त्यासाठी जो अर्धा भोपळा होता तो मी किसून घेतलेला आहे. साधारण 1 कप एवढा आहे. थोडंसं त्याचं पाणी काढून घ्यायचं, नाहीतर मग काय होईल भोपळ्याला भरपूर पाणी सुटतं आणि त्यामुळे आपल्याला जास्त पिठाची गरज लागते आणि मग पीठ जास्त आणि किस कमी त्यामुळे अशी पिठाळ वड्या लागतात. तसं होऊ नये म्हणून थोडंसं भोपळ्याचं पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहे मी 1 कप बेसन आणि साधारण पाव कपच्या आसपास तांदळाचं पीठ. आता हे जे पिठाचं प्रमाण आहे ते ॲब्सोल्युटली व्हॅरी होऊ शकतं. कारण कसं आहे, भोपळा कितपत पाणी सोडतोय त्यानुसार हे पीठ कमी जास्त होऊ शकतात. कधी-कधी व्यवस्थित जर भोपळ्याचं पाणी काढलेलं असेल तर गरज पण नसते एवढं पीठ टाकायची. कमी पण घालू शकतात. त्यामुळे त्या अंदाजानुसार हळू पीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये घातलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं हिरवी मिरचीचा ठेचा, धनेपूड, जिरेपूड, चवीला तीळ टाकलेली आहे. तिळामुळे पण चव छान लागते. बडीशोप थोडीशी, चाट मसाला आणि धना पावडर, जिरा पावडर हे सगळं व्यवस्थित घातलेलं आहे आणि एक गोळा बनवून घेतला. थोडंसं पीठ मला लागलं वरून म्हणून मी परत मिक्स करून एकजीव केलेला आहे आणि खूप पातळ नाही ठेवायचं. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी पाहिजे आणि एका प्लेटवर मी थापून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे प्रॉपर असं ढोकळा पात्र ते असेल, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकतात. कारण आपल्याला याला मस्तपैकी वाफ येऊ द्यायची आहे. ज्याप्रमाणे ढोकळ्याला किंवा कोथिंबीर वडीला वाफ घेतो त्याचप्रमाणे. तर एका प्लेटमध्ये मी थापून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतरच ही प्लेट त्यावर ठेवायची आहे. नाहीतर मग आधीच ठेवली तर कसं होतं ती व्यवस्थित फुगत नाही. आता मी यामध्ये सोडा किंवा इनो घातलेला नाहीये, पण तुम्ही घालू शकता. थोडासा अगदी चिमूटभर सोडा घालू शकता. त्यामुळे सुद्धा ही वडी फुगायला मदत होते.
तर तिकडे मी एक 20 मिनिट वाफ आणण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर चेक करायचं टूथपिकच्या सहाय्याने. जर टूथपिकला पीठ लागलं नाही किंवा चाकूला तर समजायचं की आपली वडी मस्त झालेली आहे. तर थोडीशी गार होऊ देणार आहे. इथे वडी तयार झालेली आहे आणि गार झाल्यानंतर तिला कट करायची म्हणजे वड्या छान पडतात. तर एकदम इझिली निघालं. प्लेटला आपण आधी थोडंसं तेल लावलेलं होतं त्यामुळे चिटकलेलं नाही. तर इथे मीडियम साइजच्या मी वड्या पाडून घेत आहे आणि आता ह्या तुम्ही एकतर डीप फ्राय करू शकतात किंवा शॅलो फ्राय करू शकतात आणि किती मस्त आतून झालेली आहे बघू शकतात. हलकी-फुलकी वडी तयार झालेली आहे. याच्यामध्ये ना सोडा आहे ना इनो तरी सुद्धा मस्त झालेली आहे. तर मी इथे शॅलो फ्रायच करून घेत आहे म्हणजे जसं आपण परतवतो तर त्याचप्रमाणे. त्यासाठी कढईमध्ये घेतलेलं आहे 2 पळ्या तेल. त्यामध्ये कढीपत्ता आणि तीळ घातलेली आहे आणि यामध्ये या सगळ्या वड्या खमंग अशा परतवून घेणार आहे. चवीला एकदम मस्त लागतात. कधीतरी असं छानपैकी वेगळी रेसिपी जशी आपण कोथिंबीर वडी करतो त्याचप्रमाणे भोपळ्याची वडी सुद्धा आपण करू शकतो. चवीला एकदम छान लागते आणि कळत पण नाही की त्यामध्ये भोपळा आहे असं दुधी भोपळा. तर अशी दोघी साइडने छान खमंग परतवून घेतलेले आहेत आणि मस्तपैकी असा बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असा नाश्ता बनून तयार झालेला आहे. तर नक्की रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका